6 वाजले ना लास्ट आहे सरांसाठी सुट्टी येतो 7 सव्वा 7 पर्यंत 7:15 यायला सव्वा तास दोन्ही जण नमस्कार. आई तुळजाभवानी अख्ख्या महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांचं नाव घेतल्यानंतर तुमच्या आमच्या छाती अभिमानाने स्वाभिमानाने फुगते ते म्हणजे छत्रपती धर्मवीर संभाजी महाराज आणि त्यांनी शिक्षणाची गंगा तुमच्या आणि आमच्या दावेदारी पोचवली ते म्हणजे क्रांतीज्योती क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, आरक्षणाचे जनक राजर्षी छत्रपती शाहू महाराज, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर, माता जिजाई, माता रमाई, माता भीमाई, जगद्गुरु संत श्रेष्ठ संत ज्ञानेश्वर महाराज, संत नामदेव महाराज, संत एकनाथ महाराज, संत तुकाराम महाराज या महामानवांच्या स्मृतीस या ठिकाणी मी वंदन करतो, त्यांच्या कार्यास या ठिकाणी वंदन करतो आणि याच्या आचारास विचारास सुद्धा या ठिकाणी वंदन करतो आणि मी माझ्या भाषणाला सुरुवात करतो. आज आपण या ठिकाणी सोलापूर कोल्हापूर रोडच्या उद्घाटन प्रसंगी या ठिकाणी एकत्र जमलो आहोत. त्यानिमित्त या ठिकाणी व्यासपीठावर उपस्थित या भागाचे कार्यसम्राट आमदार सन्माननीय श्री पाटील साहेब, त्याचबरोबर या ठिकाणी या ट्रस्टचे ज्यांनी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलचं उभारण्याचं काम हाती घेतलं ते म्हणजे या भागाचे सन्माननीय अध्यक्ष श्री गायकवाड साहेब, त्याचबरोबर या ठिकाणी उपस्थित श्री काटे साहेब, तसेच व्यासपीठावरील सर्व उपस्थित मान्यवर, त्याचबरोबर सन्मान्य मी वेळोवेळी आपल्या सर्वांची नावं घेऊ शकत नाही, सन्मान्य व्यासपीठासमोरील सर्व उपस्थित मान्यवर, या ठिकाणी उपस्थित सर्व कार्यकर्ते, सर्व पदाधिकारी, त्याचबरोबर सर्व उपस्थित माझ्या माता बंधू भगिनी, सर्व मित्रपरिवार, सर्व नातेवाईक, सर्वांचं मी या ठिकाणी या कार्यक्रमाच्या निमित्तानं स्वागत करतो. आपल्याला माहित आहे ज्यावेळी हा रोड अतिशय बिकट होता, अतिशय खडतर होता, त्यावेळी आपल्याला कोणत्या परिस्थितीचा सामना करावा लागला, कशा पद्धतीने त्यातून आपल्याला मार्ग काढायला लागत होता. समजा एखाद्या गावामध्ये अचानक एखाद्याला हार्ट अटॅक आला तर इकडून त्या साईडला जायला जिथं हॉस्पिटल आहे चांगलं त्या जायला कशा पद्धतीचं या ठिकाणी सिच्युएशन होती. परंतु आपल्या या आमदार महोदयांनी हे काम त्यांच्या निधीच्या माध्यमातून 5 कोटीचा निधी त्यांनी हाती घेतला आणि त्या माध्यमातून या ठिकाणी ते काम रोडचं हाती घेण्यात आलं आणि आपल्याला माहिती आहे रोडचं काम झाल्यानंतर कशा पद्धतीनं त्यामध्ये बदल झाले. अतिशय वेगवान रोड, 40च्या स्पीडने जाणारे लोक जवळपास 80च्या स्पीडने जाऊ लागले आणि वाहतूक असेल, त्याचबरोबर इन्फ्रास्ट्रक्चर असेल, हे चांगल्या पद्धतीने डेव्हलप झालं आणि या निमित्तानं मी आपल्याला सांगतो अतिशय चांगल्या पद्धतीने हे काम आमदार महोदय यांनी त्यांच्या निधीच्या माध्यमातून केलं आणि आपल्या एक जो रस्त्यामध्ये खड्डा होता का खड्ड्यात रस्ता होता हे अतिशय आपल्याला कळत नव्हतं, परंतु हे आता चित्र बदललेलं आहे. त्यामुळं मी या माध्यमातून आपल्याला एक आवाहन करतो की गाडीचा वेग वाढवला म्हणजे आपण खूप फास्ट जाऊ शकतो असं नाही, त्यामध्ये आपल्याला आव्हान सुद्धा आहे, स्पीड ब्रेकर सुद्धा असणार आहे. त्यामुळे आपण स्पीड लवकर निघा आणि सावकाश पोचा, कुणीतरी आपली घरी वाट बघते या उद्देशाने जर आपण गेलो तर नक्कीच आपण योग्य ठिकाणी योग्य वेळेवरती आणि आपली सिक्युरिटी आपली सेफ्टी लक्षात घेऊन आपण पोहोचू शकतो. आणि या निमित्तानं या ठिकाणी मला आपण बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी या कार्यक्रमाचे आयोजक संयोजक या सर्वांचे या ठिकाणी आभार व्यक्त करतो आणि या ठिकाणी माझं लांबलेलं मनोगत मी थांबवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. उदाहरण सांगा कुठली आज या कार्यक्रमाच्या निमित्तानं मी आपल्याला एक गोष्ट सांगणार आहे. त्यामध्ये एक भव्य दिव्य अशी प्रशस्त शाळा असते. शाळेच्या समोर नेहमीप्रमाणे फुगवाला येतो, फुगा विकत असतो आणि त्यामध्ये अनेक प्रकारचे वेगवेगळ्या कलरचे वेगवेगळ्या रंगाचे फुगे असतात. तर त्यापैकी एक शाळेचा विद्यार्थी जातो, बाबा हा लाल रंगाचा फुगा आहे, हा
पांढऱ्या रंगाचा फुगा, हा निळ्या रंगाचा फुगा, हा काळ्या रंगाचा फुगा आहे, तर तो आकाशामध्ये कसा जातो? म्हणजे काय त्याच्या मागचं काय आहे? म्हणजे कसा जातो? कलर वेगळा असून सुद्धा तो आकाशामध्ये कसा काय जातो? तर त्यावरती मित्रांनो बाबाने दिलेलं उत्तर अतिशय समर्पक होतं. बाबा म्हणाले, अरे बाळा, त्या फुग्याचा कलर कोणता आहे किंवा फुग्याचा रंग कोणता आहे हे महत्वाचं नाहीये, तर त्याच्यामध्ये हवा भरली आहे की नाही हे महत्वाचं आहे. आपण सुद्धा आपल्या आयुष्यामध्ये या ठिकाणी सर्व पालक वर्ग उपस्थित आहे, त्यांना मी या ठिकाणी एक विनंती करतो, ज्याप्रमाणे या फुग्यामध्ये हवा भरली आहे त्या पद्धतीने आपणही आपल्या बालकांच्या, आपणही आपल्या पाल्याच्या आयुष्यामध्ये आपण संस्कार दिलेत की नाही, त्यांना आपण संस्कारयुक्त केलंय की नाही, त्यांना आपण शिक्षण दिलंय की नाही हे महत्वाचं आहे, ना की त्या फुग्याच्या कलरमध्ये की जसं की आपल्या आयुष्यामध्ये, तुमच्या आयुष्यामध्ये तुम्ही संपत्ती निर्माण केली की नाही, प्रॉपर्टी निर्माण केली नाही हे महत्वाचं नाहीये. तर त्या फुग्यामध्ये ज्याप्रमाणे हवा भरल्यामुळे तो फुगावरती उंच उंच जातो, त्या पद्धतीने आपणही आपल्या पाल्याच्या आयुष्यामध्ये आपण त्याला संस्कारित केलं, त्याला संस्कार केले, चांगले शिक्षण दिलं, तर ते आयुष्यामध्ये त्यांना चांगल्या उंचीवरती, त्यांना त्यांच्या चांगल्या आयुष्याच्या मोठ्या टप्प्यावरती जाण्यापासून कोणाची हिंमत होणार नाही, त्यांना रोखण्याची कोणाची हिंमत होणार नाही. आणि जर या पद्धतीने आपण जर आपलं कार्य आणि काम करत गेलो तर नक्कीच त्या फुग्याप्रमाणे आपण उंच 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 घेत जाऊ. पुढचं सांगा. दुसरं कुठलं नाव? कुठलेही सांगा. चिमणा सांगा, त्याच्यानंतर आग विझणारा चिमणी सांगा, अशा चिमणी पळून जायची ना. सांगा ना. दुसरं सांगा. ते चिमणीचं पंख काय ठेवलं? थोडं सांगा ना, एक ते राहा. चिमणी सांगा. मोस्टर सांग. एक गाव असतं, एक गावामध्ये दोन व्यक्ती असतात आणि त्या व्यक्तीचं नाव असतं, एकाचं खांड्या एकाचं भांड्या. तर त्या खांड्या भांड्याचं 40 वर्ष झालेलं असतं, त्याचं मस्त लग्न वगैरे झालेलं असतं आणि काय काम नसतं त्यांना, घरचं काम त्यांचे मुलं पायकापुढे करत असतात आणि हे आपले असे रिकामटेकडे काम करत असतात. आणि त्यांचं काम एकच, समाजामध्ये लोकांच्या मध्ये घराघरामध्ये भांडण लावणं, काळी लावणं, आग लावणं. आणि एके दिवशी त्यांच्या मनामध्ये विचार आला, गावाच्या शेजारी एक मोठा भालामोठा डोंगर होता आणि ते दोघं त्या डोंगरावरती गेले, त्या झाडाखाली बसले आणि बसल्या क्षणी त्यांच्या डोक्यामध्ये अचानक विचार आला की आपण, म्हणजे सिगारेट ओढत बसले होते, अचानक विचार आला की आपण या समुद्र भव्य दिव्य असा प्रचंड डोंगर दिसतोय, त्याच्यावरती झाड आहे, जंगल आहे, त्याला आपण आग लावूया. क्षणाचाही विचार न करता, क्षणाचाही मागचा पुढचा विचार न करता त्यांनी त्या डोंगराला आग लावली. बघता बघता आग चारी बाजूला पसरली, सर्वत्र काहोळ मचला आणि हे दोघं स्वतः ओढू लागले, आग लागली, वाचवा वाचवा वाचवा, आग विझवा, अशी निकृष्ट प्रवृत्तीची लोक. त्या गावाच्या डोंगराच्या शेजारी मोठं गाव होतं, गावातील लोक आले, क्षणी आग चौकडे पसरलेली होती. त्यांना प्रत्येक जण जमेल त्या पद्धतीने, जमेल त्या मार्गाने आग विझवण्यासाठी प्रयत्न करत होते. आणि हे जे कृत्य एक झाडावरती बसलेली चिमणी पाहत होती आणि हे कृत्य पाहत असताना चिमणीलाही वाटलं, अरे आपण नुसती बघायची भूमिका बसवते, ती लहान मंडळी, छोटी मंडळी सगळेजण आग विझवण्यासाठी प्रयत्न करतात, आपण नुसतं बघतोय, आपण नुसती बघायची भूमिका बसवतोय. चिमणीलाही वाटलं आपण आपल्या चोचीतून 2 थेंब घ्यावेत आणि त्या आगीवरती टाकावेत. चिमणी बिचारी गेली, 2 थेंब घेतले, त्या आगीवरती टाकले आणि आगीवरती टाकत असताना त्या खांड्याची भांड्याची नजर त्या चिमणीवरती पडली आणि खांड्याला आणि भांड्याला चिमणीला विचारच वाटला, अरे चिमणीताई तुझ्या आगीने काय फरक पडणार आहे? ती लोक सकाळपासून टँकर की कोणी जमेल तसं त्या पद्धतीने, कोणी मोटरीनं, कोणी कशा पद्धतीने आग विझवते, तुझ्या 2 थेंबांनी त्या आगीवरती काय फरक पडणार आहे? मित्रांनो, चिमणीने दिलेलं उत्तर अतिशय समर्पक होतं. चिमणी त्या खांड्याला भांड्याला म्हणाली, अरे या डोंगराचा इतिहास जर भविष्यामध्ये लिहिला गेला तर माझं नाव त्या इतिहासामध्ये आग लावणाऱ्यांच्या यादीमध्ये नसून माझं नाव हे आग विझवण्याच्या यादीमध्ये असणार आहे. मित्रांनो, आपणही आपल्या आयुष्यामध्ये आपल्याला जर कुणाचं चांगलं नाही करता आलं तर आपण कुणाचं वाईट चिंतू नये किंवा कुणाच्या वाईट करू नये, कारण आपण या समाजामध्ये राहत असतो, समाजाचा भाग असतो. समाजामध्ये आपल्याला कुणाचं चांगलं नाही करता आलं तरी आपण कुणाचं वाईट करू नये. आणि या अनुषंगाने आपण चिमणीसारखं 2 थेंब का होईना आपण आपल्या आयुष्यामध्ये, रेग्युलर लाईफमध्ये, आपल्या डेली लाईफमध्ये थोडं का होईना कार्य करत राहिले पाहिजे. जसं म्हणतात ना, थेंबे थेंबे तळे साचे, त्याच पद्धतीने आपण ज्ञान सुद्धा हे थेंबे थेंबे तळे साचे, त्या पद्धतीने आपण अप्लाय केलं पाहिजे. आणि या निमित्ताने मी या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. पूर्ती करा सांगा. ठीक आहे.
समारंभ करा ना. आम्हाला एक उदाहरण सांगा. एक उदाहरण. एक गाव असतं, त्या गावामध्ये कीर्तिवंत असा महान असा मूर्तिकार असतो आणि त्याचं काम असतं की मूर्त्या घडवणं. तो येतो रोज रोज त्या हातोडीने चिनीने आपलं टिक 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 मूर्ती घडवण्याचं काम करतो. तर एके दिवशी एक पत्रकार येतात आणि त्या मूर्तिकाराला प्रश्न विचारतात. आणि मूर्तिकार, बाबा तुम्ही या दगडातून दगड आहे त्याच्यातून तुम्ही मूर्ती कशी घडवता? त्यावरती मूर्तिकार त्या पत्रकाराला म्हणाला, अहो साहेब, मी विशिष्ट काय असं करत नाही. मी फक्त त्या मूर्तीतून नको असलेला भाग, त्या दगडातून नको असलेला भाग साईडला करतोय. त्या दगडामध्ये ऑलरेडी अगोदरच एक मूर्ती दडलेली आहे. त्याच्यातील फक्त जो नको असलेला भाग, जो नको असलेला अनवॉन्टेड पार्ट आहे, तुम्ही साईडला करतोय. आपणही आपल्या आयुष्यामध्ये जर त्या पद्धतीनं आपले आकार उकार म्हणजे आपणही आपल्या आयुष्यामध्ये, आपल्या लाईफमध्ये, आपल्या जीवनामध्ये जर नको असलेले आचार विचार, नको असलेली संगत, नको असलेली सोबत जर आपण साईडला झटकून टाकली तर नक्कीच आपण आपल्या यशाच्या शिखरापासून जाण्यापासून आपल्याला कोणीही रोखणार नाही. आणि आपण ही त्या पद्धतीने जर आपलं काम आणि कर्म करत गेलो, नक्कीच आपण त्या मूर्तिकाराप्रमाणे आपल्यातील जी एक आतमध्ये जी दडलेली एक माणूस म्हणून जी मूर्ती आहे ती उदयास आल्याशिवाय राहणार नाही. जर त्यासाठी आपल्याला आपलं काम आणि कर्म अतिशय चांगल्या पद्धतीने नको असलेली संगत आणि सोबत साईडला झटकून, साईडला सोडून आपण पुढे गेलं पाहिजे. नक्कीच आपण पुढे जाऊ. येस. ओके. तुम्ही मूलचंद सरांनी अर्ध सांगितलं बरं का. 7:30 वाजता झालं का रेकॉर्ड? 8 वाजता भेटू. नाही, नाही, साडेसात. 7:30ला भेटूया. कारण 9 वाजता जेवण आहे. 7:30 वाजल्यापासून ऐका ना, 7:30 वाजल्यापासून तुम्हाला सांगतो 9 वाजेपर्यंत आपण क्लास घेऊ.